सैनिक टाकळीमध्ये नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्याबद्दल सैनिक टाकळीमध्ये साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा। नरेंद्रजी मोदी यांनी रविवारी दिनांक 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे, तरी सैनिक टाकळी येथील मारुती मंदिरमध्ये साखर पेढे वाटून आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी भाजप कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष हरिचंद्र पाटील, संभाजी गोते, विठ्ठल पाटील, अशोक गायकवाड, अविनाश मगदुम, चंद्रकांत पाटील, शामराव पाटील, हनुमंत पाटील, संजय घेवडे, अनिल पाटील, अरुण पाटील, कृष्णात आंबी, सी.डी. पाटील, दिलीप पाटील, भाजपा पदाधिकारी, राष्ट्रवादी, शिवसेना, महायुतीचे कार्यकर्ते व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवार न्यूज प्रतिनिधी संजय चव्हाण। प्रधान म्हणून नरेंद्र भाई मोदी यांचा शपथविधी सोहळा कार्यक्रम होत आहे आणि या ठिकाणी सैनिक टाकळी गावामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, मित्रपक्ष, मनसे या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आनंद उत्सव आज हनुमान मंदिराच्या समोर साजरा करण्यात येत आहे। हे करण्याचं कारण कैलासवर्षीय या ठिकाणचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान ह्या ठिकाणी नरेंद्र दामोदर मोदी यांना मिळत आहे आणि त्यांचं कार्य आणि कामावर ठेवलेला विश्वास आणि या विश्वासातून संपादन केलेलं हे मतदानाचं बहुमत आणि बहुमताच्या जोरावर आज तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान नरेंद्र मोदींना मिळत आहे आणि हा आनंद उत्सव आज आपण साजरा करायचा आहे। ज्या 10 वर्षामध्ये केलेल्या विकास कामाचा अजेंडा घेऊन आज आम्ही जनतेसमोर गेलो आणि जनतेसमोर गेल्यानंतर भारतातल्या जनतेनं परत एकदा मोदी साहेबांच्या हातामध्ये ही सत्ता दिलेली आहे आणि त्या सत्तेचं सोनं करण्याचं काम आपण करावं आणि या सैनिक टाकळीमध्ये सुद्धा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचं लक्ष, संपूर्ण देशाचं लक्ष आणि महाराष्ट्राचं लक्ष त्या ठिकाणी लागून राहिलं होतं।